नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 141 ते ओवी 152च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला अत्यंत प्रांजळपणे सांगितलं की माझा भक्त आणि मी आमच्या मधला जो प्रेमाचा व्यवहार आहे, जे प्रेम आहे ते बोलून दाखवण्यासारख्या गोष्टी नाहीत. खरोखरच माऊली हो, प्रेमामध्ये काय बोलून दाखवणार? नजरेतून, भावातून ते फक्त व्यक्त होतं. तेच भगवंत इथे सांगतायत. पुढे म्हणतात, म्हणोनी मज आत्मयाचा भावो, जिही जियावया केला ठावो, एक मी वाचुनी वावो, येर मानिले जिही. ह्यात प्रेमाचा कळस आहे. माझ्याविषयी अत्यंत आत्मभाव अर्थात आत्मस्वरूप परब्रह्म आणि परब्रह्माचं हे सगुण स्वरूप, ह्यात काही भेद नाही. ह्या सगुण रूपावर सुद्धा आत्मभाव ठेवूनच प्रेम केलं. आणि हे आत्मस्वरूप हेच ज्यांनी आपल्या जीवनाचं निमित्त बनवलं, अर्थात जगण्याचं साधन बनवलं. जगायचं कशासाठी? तर ह्या आत्मभावावर, भगवंताच्या रूपावर प्रेम करण्यासाठी. आणि हे सोडून बाकी जे काही आहे ते नाशिवंत आहे, ते खोटं आहे, असं ज्यांनी पक्क ठरवलं आणि माझ्यावर प्रेम केलं. तया तत्वज्ञा चोखटा, तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोता साची सुभटा, मग मीची होऊनी दिवटा, पुढा पुढा चाले. अशा ह्या तत्वज्ञाने, अर्थात तत्वज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान भांडार नाही, तर आत्मतत्व. आत्मतत्वाचं ज्ञान ज्यांनी प्राप्त करून घेतलं, अनुभवलं, ते तत्वज्ञ. ते कसेत? चोखटेत. चोखटे म्हणजे अनुभव घेतला असल्यामुळे आता कुठल्याही शंकेचं कारण नाही. त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी जे प्रेम धारण केलंय, माझ्याविषयी जो भाव धारण केलाय, ती जणू काही एक लहानशी दिवी म्हणजे ज्योत आहे. तेवणारी त्यांच्या अंतःकरणातली ती ज्योत आहे. पण भगवंत म्हणतात, पण त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे त्यामुळे त्या ज्योतीचाच मोठा प्रकाश होतो. मग मीची होऊनी दिवटा, पुढा पुढा चाले. त्यांच्या अंतःकरणात तो लहानसा जीव आहे, त्यामुळे त्याच्या अंतःकरणातली ज्योत ही लहानशी आहे. परंतु त्याचं माझ्यावर असलेलं प्रेम अफाट आहे. त्यामुळे त्या ज्योतीचा प्रकाश, तो दिवा सुद्धा खूप मोठा होतो. आणि जणू काही तो दिवा, तो मोठा दिवा होऊन मीच त्यांच्या पुढे पुढे चालत असतो, अर्थात त्यांना मार्ग दाखवतो. पुढे भगवंत म्हणतात, अज्ञानाची राती, माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशुनी घाली परवती, करी नित्योदय. भगवंताला सुद्धा कल्पना आहे की अहो, मायेचा पसारा आणि मायेची शक्ती अफाट आहे. त्यामुळे अज्ञानाची रात्र सुद्धा अंतःकरणात उगवू शकते. अज्ञान म्हणजे कुठलं? तर आत्मबोधाचं विस्मरण, भगवंताचं विस्मरण. ही विस्मरण रूपी, अज्ञान रूपी रात्र उगवू शकते. आणि त्याच्यामध्ये तमाची मिळणी दाटती, म्हणजे असे अनेक गुण, अनेक विचार, अनेक विकार दाटून येऊ शकतात. त्यामुळे माझं विस्मरण घडू शकतं. त्या अंधकाराचा नाश करून
त्या अंधकाराचा नाश करून माझ्या भक्ताच्या अंतःकरणात करी नित्योदयो. आपलं आराध्य दैवत, आपले सद्गुरू ह्याची काळजी घेतात की आपल्या अंतःकरणात जमणारा अज्ञान रूपी अंधकार नाहीसं करण्याची ते काळजी घेतात. आणि ते करून आपलं भगवंताविषयीचं स्मरण, प्रेम, आस्था, श्रद्धा अखंड कशी राहील ह्याचे उपाय ते करत राहतात. ऐसे प्रेमळाचेनी प्रियोत्तमे, ऐसे प्रेमळाचेनी प्रियोत्तमे, बोलिले जेथ पुरुषोत्तमे, तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे. अर्जुनाने मनोमन मी निवालो, मी शांत झालो, मी समाधान पावलो, असं अर्जुन मनोमन म्हणतोय. का म्हणतोय? कारण भगवंतांचे हे शब्द ऐसे प्रेमळाचेनी प्रियोत्तमे, म्हणजेच अत्यंत प्रेमळ असे भक्त, आणि त्या प्रेमळ भक्तांचा जो प्रियोत्तमे म्हणजे ज्याच्यावर त्यांनी अत्यंत अनन्य भावाने प्रेम केलेला आहे, असा हा पुरुषोत्तम अर्थात भगवान श्रीकृष्ण असं बोलल्यामुळे अर्जुन अंतःकरणात समाधान पावलाय. आणि मग तो म्हणतो हा हो जी अवधारा. अर्जुन आता आपला भाव श्रीकृष्णांसमोर प्रगट करतो. तो म्हणतो हा हो जी अवधारा, भला केरू फेडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा, वेगळा प्रभू. हे प्रभू, हे प्रभू, माझं थोडंसं ऐका. हा हो जी अवधारा, तुम्ही काय केलं तर तुमच्या उपदेशातून माझ्या अंतःकरणातला संसार रूपी केर कचरा साफ केला. भला केरू फेडिला संसारा, अर्थात मला संसार सत्य आहे असं जे वाटत होतं, तो अज्ञान रूपी केर कचरा तुम्ही साफ केलात. आणि हा केर कचरा साफ झाल्यामुळे काय होतं माऊली? तर जाहलो जननी जठर जोहरा, वेगळा प्रभू. अर्थात जननीच्या उदरामध्ये मला आता परत यायचं कारण नाही, त्याच्यापासून तुम्ही मला मुक्त केलं. अर्थात संसारातल्या जन्म मरण रूपी दुःखातून, संकटातून तुम्ही मला आज तुमच्या ह्या उपदेशाने मुक्त केलं. अर्जुन अशी आपली कृतज्ञता प्रकट करतोय. जी जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवडे तैसे. अहो, आईच्या उदरात येऊन जन्माला येणं, ह्याच्यापासून अर्जुनाला आपण मुक्त झालो हे समाधान मिळालंय. भगवंताचा उपदेश त्याच्या अंतःकरणात बिंबलाय, पण त्याचबरोबर अर्जुनाला आपला नवीन जन्म झाल्यासारखा वाटतोय. हाच तो आध्यात्मिक जन्म. आपल्याला सुद्धा आपल्या गुरुदेवांकडून भगवंताचं नाम मिळतं, उपदेश मिळतो, भगवंताची आपल्यावर कृपा दृष्टी होते. त्यावेळी माऊली हो, आपलाही दुसरा जन्मच झालेला असतो. आपला सुद्धा मार्ग मोकळा होतो. आपण सुद्धा जननी जठर त्याच्यापासून वेगळे व्हायची सुरुवात झाली. संसारातल्या जन्म मरण रूपी सुखदुःखातून मोकळं व्हायची वाट आपल्याला मिळाली. असा आपला नवीन जन्म आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी अर्जुनाने पाहिलाय. जी जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवडे तैसे. आणि अर्जुन म्हणतो आणि आता जणू काही मला नवीन जीवन मिळालंय. मला आवडणारं, समाधान देणारं, महासुखाचा अनुभव देणारं जीवन मला प्राप्त झालंय, असा भाव अर्जुन व्यक्त करतो. आजी आयुष्या उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदयली, जे वाक्य कृपा लाधली,
दैविकेनी मुखे. अर्जुन म्हणतो, भगवंता, आज माझं आयुष्याचं सार्थक झालं. आजी आयुष्या उजवण जाहली. आणि हे सार्थक का झालं तर माझ्या अत्यंत दैव दशेला, उत्तम दशेला प्रारंभ झालाय. माझ्या आयुष्यात एक वेगळीच पहाट उगवली आहे. आणि हे कशामुळे झालं? जे वाक्य कृपा लाधली. कृपा, ज्ञान ह्याने परिपूर्ण असलेली तुझी वाक्य, त्या वाक्याने अंतःकरणातला संसार ज्ञानरूपी केर कचरा नाहीसा झाला. आणि हे आज मला तुझ्या मुखातून ऐकायला मिळालंय. त्यामुळेच माझ्या आयुष्यात भाग्यदशा उगवली आहे. आता येणे वचन तेजाकारे, आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे. म्हणोनी देखतसे साचोकारे, स्वरूप तुझे. हा अत्यंत महत्वाचा अनुभव आहे. हा अनुभव अर्जुन प्रगट करतोय. भगवंतांचे मुखातून प्रगट होणारे शब्द, वाक्य, वचन ही काही साधीसुधी नाही आहेत. ती कशी आहेत? वचन तेजाकारे. त्या वचनांमधून साक्षात आत्मतेज प्रगट होत आहे. आत्मतेजाचा प्रकाश प्रगट होतोय. आणि त्या प्रकाशाने काय होतंय? फिटले आतील बाहेरील अंधारे. अंतःकरणातला आणि त्याचबरोबर बाहेरचा सुद्धा अंधार फिटला, मावळून गेला. अंतःकरणातलं अज्ञान नाहीसं झालं आणि बाहेरच्या जगात जे काही मला दृश्य खरं वाटतं, हा माझा भ्रम सुद्धा नाहीसा झाला. म्हणून देखतसे साचोकारे, स्वरूप तुझे. अर्जुनाची आत बाहेर ही दोन्ही दृष्टी स्वच्छ झाल्यामुळे आता त्याला खऱ्या अर्थाने साचोकारे भगवंताचं स्वरूप प्रगट झालंय, स्वच्छपणे दिसायला लागलंय. अंतर बाह्य दृष्टी स्वच्छ झाल्यामुळे आता जे होणारं भगवंताचं दर्शन आहे ते स्पष्टपणे होतंय. आणि ते दर्शन झाल्यावर अर्जुनाच्या मुखातनं शब्द बाहेर पडतायत, तरी होसिगा तू परब्रह्म, जे या महाभूतान विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. हे भगवंता, तू मला कसा दिसतोयस? तर तू साक्षात परब्रह्म आहेस. हे परब्रह्म स्वरूप कसं आहे? जे या महाभूतान विसवते धाम, भूतांना सुद्धा प्रगट करणारी जे महाभूत आहेत, ती महाभूत ज्या ठिकाणी विश्रांती घेतात, त्यांचं विश्रांती घेण्याचं धाम म्हणजे ठिकाण तू आहेस. तू पवित्र आहेस, तू परम आहेस, तू जगन्नाथ आहेस. या जगाचा जर कोणी नाथ आहे तर तो तूच आहेस. तू परम दैवत तिही देवा, तू पुरुष जी पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडील. अर्जुन म्हणतोय, भगवंता, तिन्ही देवांची जी तत्व आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर, अर्थात उत्पत्ती करता, पालन करता आणि प्रलय करता, या तिन्ही तत्वांची जे दैवत आहे, मुख्य दैवत आहे, ते परमदैवत तूच आहेस. तू पुरुष जी पंचविसावा, प्रकृतीची 24 तत्व आणि त्याच्या पलीकडचा 25वा पुरुष म्हणजे ह्या तत्वांना धारण करून राहणारा जो आहे, हे आपल्याला भगवंतांनी सांख्य योगात सांगितलंय. सांख्य योगामध्ये याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. असा हा 25वा जो पुरुष आहे, सर्व तत्वांना धारण करणारा, तो तूच आहेस. तू दिव्य आहेस. तू प्रकृती भावा पहिली कडील आहेस. प्रकृती आणि प्रकृतीचे भाव जे प्रगट होतात
ते महाभूतांना धरून आणि त्रिगुणांना धरून, पण हा भगवंत या महाभूतांच्या आणि त्रिगुणांच्या पलीकडचा आहे, असं भगवंतांचं दर्शन अर्जुनाला आता होत आहे. अर्जुन म्हणतो, अनादि सिद्ध तू स्वामी, अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जसी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. अहो, आदि मध्य आणि अंत ह्याची सुरुवात सुद्धा ज्याच्यापासनं होते तो तू स्वामी आहेस. तुला आदि नाही, मध्य नाही आणि अंत नाही, कारण तूच आहेस. आदि मध्य अंत या अवस्थांचा स्वामी तू आहेस. आणि त्यामुळेच जन्माला येणं किंवा लय पावणं हे कुठलेही धर्म तुला लागूच पडत नाहीत. जो ना कळी जसी जन्मधर्मी, तो तू आहेस, हे आम्ही जाणितले आता. आता आम्हाला हे समजलं, असा अत्यंत कृतज्ञतापूर्वक, अत्यंत श्रेष्ठ असा आपला अनुभव, आपले भाव अर्जुन ह्यातून व्यक्त करतोय. पुढे अर्जुन म्हणतोय, तू या कालयंत्रासी सूत्री, तू या कालयंत्रासी सूत्री, तू जीव कळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्म कटाह धात्री, हे कळले पुढे. भगवंता, काळ म्हणून ज्याला म्हटलं जातं, भूतकाळ आहे, वर्तमान आहे, भविष्य आहे, पण ह्या तिन्ही काळांचा सूत्रधार तू आहेस. ह्या काळाला निर्माण करणारं जर यंत्र असेल आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणारं जर कोणी असेल तर तो तूच आहेस. सगळी सूत्र तुझ्या हातात आहेत. तू जीव कळेची अधिष्ठात्री. हा जीव भाव जो आहे, हा जीव जो आहे तो एखाद्या कळीसारखा आहे, अंशात्मक आहे. पण ह्या जीवरूपी अंशाला ज्याचं अधिष्ठान मिळतं, ज्याच्या आधाराने हा जीव असतो, तो अधिष्ठात्री देवता तूच आहेस. एवढंच नाही, तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. अरे फक्त जीवालाच काय, परंतु या संपूर्ण ब्रह्मांडाला, ब्रह्मसमूहाला धारण करणारा तूच आहेस, हे कळले पुढे. हे मला आता कळून चुकले आहे. अशी अर्जुनाने आपल्या अनुभवाची गोष्ट, त्याच्यातले भाव आपल्या समोर मांडलेले आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.